करमाळा तालुका असेल तसेच आष्टी तालुक्यामध्ये जे आहे तो मुसळधार पाऊस झाल्यानंतर आपण पाहू शकतो की सीना नदीला जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये आहे तो पूर आल्याचं चित्र जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहू शकतो की सीना नदीवरील संगोबा येथील जो पूल आहे तो देखील या ठिकाणी पाण्यात गेल्याचं चित्र जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतंय। आपण पाहू शकतो की या संगोबा मंदिरावरती जे आहेत ते जवळपास 70 ते 80 नागरिक अडकल्याची माहिती जी आहे त्या मंदिरातील जे शशिकांत नरोटे यांनी आपल्याशी सकाळी जे आहे तो संवाद साधला होता। त्यावेळी आपण पाहू शकतो की या नागरिकांना जे आहे ते वाचवण्यासाठी त्यांनी देखील TV9 मराठीशी बोलताना आव्हान केलं होतं की आम्हाला हेलिकॉप्टर असेल किंवा एनडीआरएफ टीम असेल यांच्या माध्यमातून जे आहे ते आम्हाला या पाण्याच्या पुरातून बाहेर काढावं अशी देखील त्यांनी TV9शी बोलताना माहिती दिली होती। यावेळी आपण पाहू शकतो की या ठिकाणी करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकरे मॅडम असतील तसेच प्रशासनाचे सर्व अधिकारी असतील हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। ते सर्व नागरिकांना जे आहे ते आव्हान करतायत की आपण पाण्यापासून दूर राहावं। स्वतः तहसीलदार मॅडम या देखील या घटनास्थळापाशी सकाळपासून असेल संध्याकाळपासून असेल संपूर्ण तालुक्यामध्ये आढावा घेत आहेत। मॅडम काय सांगाल, नागरिक अडकलेत कशा पद्धतीने या ठिकाणी? 90 नागरिक अडकलेले आहेत, त्याच्यामध्ये माझे 15 लोक अडकलेले आहेत, 2 सर्कल आणि जवळजवळ 13 जण तलाठी तिथं अडकलेले आहेत। त्यांना बचाव कार्यासाठी आपण तिथं ठेवलेलं होतं पण सगळा वेढा पडलेला असल्यामुळे ते अडकलेले आहेत। त्याचबरोबर बाकीचे नागरिक छोटे जे आहेत ते पण अडकलेले आहेत। मॅडम आता काय यांना बचाव कार्यासाठी कशा पद्धतीनं यंत्रणा, कारण जे कलेक्टर साहेबांचा फोन झालेला आहे, व्हिडिओ कॉल झालेला आहे, त्यांना इथली परिस्थिती आपण सांगितलेली आहे। आर्मी आणि बोटी यांची व्यवस्था साहेब करायला लागलेली आहेत। त्याचबरोबर आपण स्वतःच्या स्तरावर ड्रोन आणून तिथं छोटी मुलं असल्यामुळं आपण त्याची फराळाची व्यवस्था आणि त्यांच्या लहान मुलांसाठी दूध अशी सगळी व्यवस्था आपण तिथं केलेली आहे। नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष संतोष वारे देखील 2 दिवसांपासून पुरांच्या जे ठिकाणी नागरिक अडकले त्यांच्याकडे देखील जे त्यांना काही नाश्ता असेल जे सोय करतायत आपल्याबरोबर ते आहेत। काय सांगाल, काय कशा पद्धतीनं या पुराबद्दल नागरिकांबद्दल सहकार्य असणार आहे आपलं? 100% आज 2 दिवसापासून प्रशासन या ठिकाणी अहोरात्र तहसीलदार मॅडम असतील, नायब तहसीलदार असतील, त्यानंतर PI साहेब असतील, रात्री 2 वाजेपर्यंत या ठिकाणी आम्ही एकत्रित या ठिकाणी होतो। जे नागरिक त्या ठिकाणी अडकलेले आहेत रात्रीसुद्धा आम्ही त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला पण पाण्याचा फ्लो इतका होता त्याच्यामुळं आम्हाला त्या ठिकाणी यश आलेलं नाही आहे। परंतु आज सकाळी या ठिकाणी 7 वाजता मॅडम स्वतः उपस्थित राहिलेत। आम्ही त्या लोकांना आज नवरात्राचे दिवस असल्याकामी त्या ठिकाणी आम्ही त्यांना फराळाची, पाण्याची आणि दुधाची सोय केलेली आहे। या ठिकाणी मॅडमनी त्यांच्या कौशल्याने ड्रोनच्या माध्यमातून हे साहित्य त्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम करतायत। आणि राहिला विषय, या ठिकाणी सर्वच ग्रामस्थ उपस्थित आहेत। ग्रामस्थांची इच्छा आहे की बाबा त्या लोकांना बाहेर काढण्यासाठी धडपड चालू आहे। परंतु आत्ताच या ठिकाणी कलेक्टर साहेबांचा आणि प्रांत मॅडमचा फोन आला होता तहसीलदार मॅडमना की आम्ही जेवढं सहकार्य करता येईल तेवढं सहकार्य करण्याचा प्रयत्न करतोय आणि आम्ही या ठिकाणी त्या लोकांना बाहेर काढण्यासाठी जीवाचं रान करू पण त्या लोकांना कुठल्याही प्रकारची इजा बाधा होणार नाही ही दक्षता त्या ठिकाणी आम्ही घेणार आहे। नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी जे आहे ते जवळपास 90 नागरिक जे आहेत ते या ठिकाणी जे आहेत ते अडकल्याची माहिती जी आहे ती तहसीलदार मॅडम यांनी यावेळी दिली असून या ठिकाणी त्यामध्ये महसूल कर्मचाऱ्यांचा देखील समावेश असून या ठिकाणी ज्या त्या नागरिकांना जे आहे ते नाश्त्याच्या सोयीसाठी ड्रोनच्या माध्यमातून जे आहे ते नाश्त्याचं साहित्य पोहोचवणार असल्याची माहिती देखील प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे। शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।